नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी तथा आयुक्त दिनेश वाघमारे हे आज मनमाड, देवळा आणि पेठ नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली आणि या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला। दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली। 2025 मध्ये आपण नगर परिषद नगर पंचायतीचा इलेक्शन्स आपण कंडक्ट केले। जवळपास 240च्या वरती नगर परिषदा आणि 50 नगरपंचायतीच्या निवडणुका आपण घेतल्यात। त्यामध्ये ज्या ठिकाणी सदस्य जे नॉमिनेशन दाखल केल्यानंतर आणि स्क्रुटिनी होण्यापूर्वी त्यांचं निधन झालं आणि किंवा इतर काही कारणात आणि काही नगर परिषद नगरपंचायतीमध्ये काही पदं जे रिक्त झालेत, काही पदं निधनामुळे रिक्त झाले, काही पदं डिस्क्वालिफिकेशन किंवा अनर्हता झाल्यामुळे रिक्त झाले। त्या पदांची निवडणूक आपण राज्यभरात लावलेली आहे। 29 जी पदं आहेत तर त्याची निवडणूक आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यामधील मनमाडमधील 2 मेंबर्स ची पोस्ट आणि त्याच्यानंतर पेठ आणि देवळा या ठिकाणी एक पद, अशा एकूण 4 पदाची ही नाशिक जिल्ह्यामध्ये नगर परिषद नगरपंचायतीची निवडणूक आहे। ही आता पोलिंग जे आहे ते पोलिंग 20 तारखेला होणार आहे आणि त्या संदर्भात यासाठी तयारी काय झाली याच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी मी इथे आलो होतो। यामध्ये मतदार यादी आहे, मतदार यादी आपण 1 जुलैचीच वापरणार आहे मतदार यादी आणि यामध्ये मतदान केंद्र हे सफिशियंट आहे प्रत्येक ठिकाणी आणि मतमोजणीचे जे केंद्र आहे ते सुद्धा सुव्यवस्थित आहेत आणि यामध्ये सर्व प्रकारची तयारी झालेली आहे। कर्मचारी वर्ग सुद्धा यामध्ये सफिशियंट आहे, मतदान साहित्य सर्व आहेत आणि मतदान यंत्र पण सुव्यवस्थित आहे। त्याच्यामुळे ही निवडणूक घेण्यासाठी संपूर्ण जय्यत तयारी झालेली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।